तर डायबिटीज हा आजार किती धोकादायक आहे आणि त्याचे काय धोके असू शकतात? तसं पाहिलं तर डायबिटीसचा आजार खूप सोपा आजार आहे, त्यातल्या त्यात खूप अवघड आजार आहे. मी सोपा आजार याच्यासाठी बोलतो कारण त्याचं निदान सोपं आहे आणि त्याची ट्रीटमेंट पण योग्य रीतीनं फॉलो केली तर ती पण सोपी आहे. आणि अवघड आजार यामुळे बोलतो की जर आपण योग्य वेळी डायबिटीसचं निदान नाही केलं तर त्याचे धोके भयंकर आहेत. त्या धोक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा धोका आपल्या हृदयाशी रिलेटेड आजार म्हणजे हार्ट अटॅक, मेंदूशी रिलेटेड आजार म्हणजे स्ट्रोक, पॅरालिसिस, दृष्टीपटल याच्याशी रिलेटेड आजार ज्याच्यामुळे आपण आंधळे पण होऊ शकतो, त्याला रेटॅनोपॅथी, किडनीशी रिलेटेड आजार म्हणजे नेफ्रोपॅथी, आपल्या ज्या नसा आहेत, नर्व्ज आहेत त्या रिलेटेड आजार म्हणजे न्यूरोपॅथी, अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. पुरुषांमध्ये इम्पोटन्स म्हणजे नपुंसकत्व पण येऊ शकते. तर ह्या प्रकारचे डेंजरस कॉम्प्लिकेशन म्हणजे धोकादायक कॉम्प्लिकेशन्स डायबिटीजची योग्य वेळी निदान आणि ट्रीटमेंट आपण नाही केली तर होऊ शकते. ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी रेग्युलर डायबिटीजचा चेकअप करणे गरजेचं आहे आणि ज्यांचं निदान झालेलं आहे त्यांनी रेग्युलर चेकअप सोबत योग्य आहार, एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन आणि रेग्युलर मेडिकेशन्स घेऊन आपल्या डायबिटीजवर योग्य तो कंट्रोल ठेवला तर या रिलेटेड कोणतेही धोके आपण आपलं आयुष्य अजून सुखी बनवू शकतो, आपल्याला डायबिटीज असताना सुद्धा.